नमस्कार. मी मनीषा सुतार. माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला ऐकवणार आहे श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मी व्रत महात्म्य. व्रत उपासना. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी दैवे नमः. श्री गुरुभ्यो नमः. सकल संत जनाय नमः. नमन माझे गौरी नंदना, विनायका हे गजवदना, वंदुनिया शारदा चरणा, लक्ष्मी महात्म्य सांगतो. सद्गुरूंच्या स्मरता पाया, मन निर्मळ तैशी काया, संत सज्जना आठवणिया, व्रत लक्ष्मीचे सांगतो. लक्ष्मी देवीची ही कथा, युगायुगांची पावन सरिता, मनोभावे ती ऐकता, सकल मनोरथ पुरतील. राजा सौराष्ट्र देशात, भद्रस्रवा राज्य करीत, शूरवीर ज्ञानी प्रख्यात, समुद्रस्वामी तो होता. राणी त्याची सुरचंद्रिका, लाखात सुलक्षणी देखा, अष्टपुत्रा पती सेविका, वैभवात नांदतसे. एके दिवशी काय झाले, श्रीलक्ष्मीच्या मनात आले, राजगृही पाहिजे गेले, सुख समृद्धी वाढण्या. राजा नांदे वैभवात, प्रजा नको ती दुःखात, विपुल धन झाले प्राप्त, लोककल्याण साधिल. म्हणून लक्ष्मीने काय केले, म्हातारीचे रूप घेतले, दीनबापुडे सोंग साजले, गेली राजद्वाराशी. दाशी आली एक धावत, कोण हवे तुझ विचारित, नाव गाव गे तुझ प्रत, काय सारे सांग म्हणे. कमला आहे द्वारकेची, इच्छा राणीस भेटण्याची, आठवण लक्ष्मी व्रताची, द्याया आले राणीला. राणी रमली कामात, मैत्रिणी संगे महालात, सांगता येईल रागात, जाय परतुनी दाशी म्हणे. राणीला गर्व झाला दिशे, श्रीमंतीनं केले पिशे, गरिबाला ती भेटेल कैसे, धुंदी चढली संपदेची. पूर्वजन्मीचे विसरली, श्रीलक्ष्मीने कृपा केली, म्हणून दारिद्र्यातून आली, राजवैभव भोगावया. पूर्वजन्मी ही वैश्यपत्नी, गेली गरिबीने गांजोनी, भांडत होती पती पत्नी, काय करावे सुचेना. वैश्यमारी भारी तिला, वैतागली ती अबला, राणीवनी आश्रय केला, दैन्यदशा भोगिली. लक्ष्मी देवी दयावती, व्रत सांगितले तिज प्रती, प्राप्त व्हावया सुख संपत्ती, लक्ष्मी व्रत थोरते. मार्गशीर्ष महिन्यात, गुरुवारी अखंडित, निष्ठापूर्वक रानात, व्रत उद्यापन केले तिने. त्या योगे लक्ष्मी माता, प्रसन्न झाली तिला तत्वता, वैशास मिळाली धनसंपदा, सुखी केले कुटुंब ते. दैन्य दुःख दूर झाले, आनंदाने घर भरले, लक्ष्मीव्रताचे पुण्य भले, जन्म झाला पावन. म्हणून पुढल्या जन्मी, वैश्यपत्नी झाली राणी, वैभव विलाशी नित्य राहुनी, गर्व चढला धनाचा. आला उत मात तिला, वसा घेतला तो सोडला, ते लक्ष्मीव्रत करण्याला, आठवण द्याया मी आले. परंतु तिजला वेळ नाही, गरिबांची ही पर्वा नाही, असो तिच्या नशिबी काही, जाते परत बापडी. इतुके बोलून म्हातारी, परत निघाली माघारी, हात जोडून दाशी बिचारी, थांब म्हणे वृद्धेला. दारिद्र्याने मी गांजले, लक्ष्मीव्रत आहे भले, सांग मला ते चांगले, वसा कोणता व्रताचा. तुला कशाला हवा वसा, तुझा काय गे भरवसा, उत्मात येतो मानसा, धनसंपदा आल्यावरी. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, लक्ष्मीव्रताला चुकणार नाही, नेमधर्म पाळीन मी. म्हातारी झाली मग प्रसन्न, दाशीला सांगे व्रत नियम, कैसे फळ मिळेल जाण, लक्ष्मीव्रताचे सांगितले. मार्गशीर्ष महिना गुरुवार, सुरू करावे व्रत हे थोर, दर गुरुवारी महिनाभर, नेमाने पूजा करावी. पहाटेच करून या स्नान, निर्मळ राखावे तन मन, जागा स्वच्छ सारवून, पाट चौरंग मांडावा. त्यावर घालून या रास,
कलश ठेवावा सावकाश, दुर्वा सुपारी पाने त्यास, वरती नारळ ठेवावा. पुढे गणपती स्थापून या, चित्रलक्ष्मीचे ठेवून या, रांगोळी सुंदर काढून या, आरास छान करावी. पूजा करावी यथाशक्ती, दूध फळे मिळतील ती, धूप दीप नैवेद्य आरती, नंतर कहाणी वाचावी. प्रार्थना मनात करावी, इच्छा देवीला सांगावी, अपराधांची क्षमा मागावी, प्रसन्न होई गे माते. माझ्या घरी तुझा वास, नित्य लाभो सहवास, सौभाग्य संतती सकलास, आरोग्य धन सर्वदा. ऐशी याचना करून, सद्भावे साष्टांग वंदन, दिनभरी उपवाशी राहून, रात्री मिष्टान्न करावे. नैवेद्य देवीस दाखवून, गाईस गोग्रास घालून, मग करावे शांत भोजन, आनंदे रात्र घालावी. शुक्रवारी शुचिभूत होऊन, पूजा करावी विसर्जन, कलश पाणी तुळशीस घालून, पाणी टाकावी घराभोवती. पूजा ठाई कुंकू वाहून, नमस्कार देवीला करून, आठवडाभरी नित्य कर्म, पुन्हा गुरुवार साधावा. ऐसा नेम महिनाभर, शेवटी पहावा गुरुवार, उद्यापन करून यासार, व्रत सांगता करावी. उद्यापन दिनी ऐका, सात सुवासिनी कुमारिका, हळद कुंकू फळ प्रत्येका, कहाणी पुस्तक अर्पावे. ब्राह्मणास द्यावे वस्त्र एक, शिदा दक्षिणा कहाणी पुस्तक, लक्ष्मीव्रताचा महिमा देख, फळ सर्वांना लाभते. कोणी महिना कोणी वर्ष, व्रत करता हे होतो हर्ष, शक्ती भक्ती आणि संघर्ष, पाहोनी व्रत हे करावे. मध्यंतरी पडला खंड, तरी व्रत चाले अखंड, सोडून या सर्व पाखंड, भावभक्ती थोरती. लक्ष्मी आणि नारायण, प्रसन्न होती भक्ता जाण, व्रत ते करावे भाव ठेवून, स्वतः लक्ष्मी सांगते. ऐकोनी लक्ष्मीचे हे व्रत, दासी झाली आनंदित, म्हणे माते उपकार होत, करीन व्रत हे निश्चय. हाक तेव्हा ऐकू आली, राणी रागावून म्हणाली, मेनके काय ग चालले खाली, थेरडी कोण भेटली ही. भीक मागण्या आली आत, घाल तिच्या पाठीत लात, हाकोनी देई दारात, निघ थेरडे येथून. म्हातारी मग तळमळून बोले, राणी वैभव तुझ लाभले, संपत्तीच्या धुंदीत लोळे, नाही परवा गरिबांची. पूर्वजन्मीचे विसरलीस, कृपा लक्ष्मीची घेतलीस, या जन्मीचे सुखावलीस, म्हणून तुझला लाभले. गर्व झाला परंतु तुझला, तुच्छ समजशील गरीबाला, याचे फळ मिळेलच तुला, शाप माझा ऐक हा. ऐकोनी राणी संतापली, म्हातारीला स्वये ढकली, वाटेल तैसे टाकून बोलली, मारावया धावुनी. गत जन्मीची गोष्ट नको, शाप मला इथे नको, चालती हो चल थांबू नको, म्हणून पुन्हा ढकलली. म्हातारी उठली धडपडून, गेली तिथून निघून, राणी बोले मग हसून, बरी गेली पिडाही. राजकन्या श्यामबाला, माडीवरून पाहिलीला, कळवळा म्हातारीचा आला, खाली उतरून धावली. विनंती करून पाय धरी, माता चुकली क्षमा करी, कृपा करून तू सत्वरी, शापमुक्त करावी. म्हातारीस दया आली, राजकन्येला सांगू लागली, लक्ष्मीव्रत कथा चांगली, राणीला मी सांगणार. तोच तिने लाथाडले, हाती अमृत ते सांडिले, तू येऊनी चरण धरिले, म्हणून शांत झाले मी. कैसे करावे लक्ष्मीव्रत, तेच सांगते तुझ प्रत, ऐक सारे एक चित्त, सुखी संसारी होशील तू. म्हातारीने जे सांगितले, चित्त देऊनी ते ऐकिले, पुनरपी चरणी नमन केले, लक्ष्मी दर्शन झाले तिला. भाग्यवंती मी लक्ष्मी माते, दाविलेस तू रूप प्रभेते, गुप्त होई मग म्हातारी ते, राजकन्या हर्षली. श्यामबाला निश्चय करी, लक्ष्मीव्रत नेमे करी, उमज पडला सर्व अंतरी, प्रसन्न झाली लक्ष्मी ते. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने, राजकन्येला येई मागणी, सिद्धेश्वर मालाधराने, विवाह केला तिज संगे.
श्यामबाला झाली राणी वैभव सुखात राहोनी, लक्ष्मीव्रत करी आठवणी आनंदाने नांदली. चंद्रगिरीचा चंद्रशेखर तोच होता मालाधर, मजेत चालला संसार सासर झाले माहेर ते. तिकडे तिच्या आईवर लक्ष्मीचा कोप अनिवार, शत्रूने स्वारी केली घोर भद्रसर्वाचे राज्य गेले. राजा राणी दीन झाली रानोमाळ फिरू लागली, राजपुत्रांची दशा केली सातही गेले सात वाटा. दैन्य दारिद्र्य दुःखे व्यापली सुरचंद्रिका रडू लागली, भद्रसर्वास पडून गळी म्हणे काय हो झाले हे. कन्या आपुली श्यामबाला अपार वैभव आले तिला, जावई माझा भला चांगला सुख संपत्ती भोगितो. जावे एकदा त्यांच्याकडे घालावे आपले साकडे, देतील ते आपणा थोडे तेवढे तरी घेऊन या. राजा निघाला सत्वरी जाऊन बसला नदी तीरी, दाशी बघती नवलपरी एका दाशीने ओळखिले. लगबगा गेली राजवाड्यात राणीस सांगितला वृत्तांत, वडिलांना नावे वाजत गाजत श्यामबाला बोलली. वस्त्रालंकार पाठविले राजास थाटाने आणिले, सत्कार नाना परी केले राजा अंतरी संतोषला. काही दिवस तेथे राहून राजा निघाला परतोन, हंडा दिला मोहरा भरून आदराने जावयाने. भद्रस्रवा आश्रमात आला हंडा दाखविला चंद्रिकेला, तिने त्यामध्ये हात घातला तोच निघाले कोळशे. दुर्दैवाची असली नीती सुवर्णाचे कोळशे होती, हात मारिते माथ्यावरती राणी बोले काय हे. लक्ष्मीचा सारा कोप चंद्रिकेला दुःख अमाप, मुलीनेच हे केले पाप म्हणत कन्हत राहिली. काही दिवसांनी तंतनत स्वतः गेली चालत, श्यामबालेच्या भेटी प्रत मनी अधीर जाहली. नदी काठी वृक्षाखाली जाऊन राणी बैसली, दाशीने ओळखिली वार्ता गेली राणीला. आईला मग राणीने घरी आणली आनंदाने, न्हाऊ घातली थाटाने पैठणी दिली नेसावया. मार्गशीर्ष महिना गुरुवार लक्ष्मीव्रताचा महिमा थोर, श्यामबालेचा पूजा संभार चंद्रिका राणी बघतसे. पूर्वजन्मीचे झाले स्मरण लक्ष्मीदेवीचे धरिले चरण, म्हणे माते मी तुझ शरण झाल्या चुकांची क्षमा करे. मग ती चंद्रिका व्रत करी नियम पाळून नेम धरी, महिन्या शेवटी गुरुवारी उद्यापन केले व्रताचे. लक्ष्मी झाली मग प्रसन्न पालटली काया आणि मन, तेज चढले तिला नवीन चंद्रिका आनंदे फुलली ती. सासऱ्यास आणवी मालाधर सैन्य पाठविले शत्रूवर, जिंकून घेतले पत्नीचे माहेर भद्रस्रवास गादी दिली. ऐश्वर्य लाभले त्यास कृपा लक्ष्मीची हो खास, व्रत नियमाने मग करण्यास खंड नाही पाडिला. सातही पुत्र परतून आले सुख समृद्धी भोगू लागले, राजा राणी आनंदले सुखी संसार जाहला. लक्ष्मीव्रताचा राज्यभर केला तयांनी प्रसार, लोक सुखी झाले फार सर्वत्र झाली लक्ष्मी कृपा. लक्ष्मीव्रताचा महिमा थोर धनसंपत्ती मिळे अपार, परी गरिबावरी उपकार करण्या कोणी विसरू नये. काही दिवसांनी श्यामबाला आली होती माहेराला, माता पिता बंधू सकला आनंदाने भेटली. परत जाताना केला विचार काय न्यावे बरोबर, माहेरीचे धन अपार समुद्रकाठी मिठते. पित्यास हंडा दिला होता मोहरांचे कोळशे होता, तोच रिकामा लागला होता मीठ त्यामध्ये भरले की. अभिमानाने श्यामबाला हंडा नेला सासऱ्याला, महालामध्ये ठेवून दिला माहेरची ठेव जपून या. मालाधर भोले पाहून काय आणिले माहेराहून, मीठ कशाला आ करून चकित झाला मानशी. श्यामबाला पतीला बोले राज्याचे हे सार आणले, समुद्रकाठी राज्य पसरले माझ्या माता पित्यांचे. मीठ वस्तू फार गुणी ह्याविन सारे पदार्थ आळणी, चव येते सर्वा भोजनी पहिली वाढ मिठाची. समुद्रतीरी राज्यांची मीठच लक्ष्मी मोलाची,
प्रत्येकाला गोडी त्याची, रक्तशुद्धी त्यामुळे. सत्य म्हणून डोलवी मान, राणी चातुर्याची खान, दोघे करीती मिळून भोजन, आनंदाने चवदार. सासर माहेरी लक्ष्मीव्रत, चालू झाले अखंडित, देशोदेशी लोक आचरित, जनकल्याण साधले. पुरुष स्त्रिया भक्त भाविक, लक्ष्मीव्रत करीती अनेक, पूर्ण मनोरथ वाढे लौकिक, निर्मळ गुरुजी सांगतसे. राजा राणीस लक्ष्मी पावली, तैशी सर्वांना होसावली, लक्ष्मीव्रताची कीर्ती भली, वागा भरवसा ठेवूनी. नमस्ते स्तु महामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. इति श्रीलक्ष्मीव्रत महात्म्य कथा संपूर्ण. श्री लक्ष्मी देवी की जय. कथा कशी वाटली जरूर कळवा. तसेच आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.